जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 23 जानेवारी इसवी सन 1565 विजयनगर साम्राज्याचा अंत. शके 1486च्या माघ शुद्ध पंचमीला प्रसिद्ध तालिकोटचे युद्ध होऊन दक्षिण भारतातील बलाढ्य असे विजयनगरचे हिंदू राज्य नष्ट झाले. देवगिरीच्या यादवांचे राज्य बुडाल्यावर दक्षिणेत 100 वर्षे बजबजपुरी माजली होती. गोदा कृष्णा काठावर इस्लामीला लाटेस तोंड देणारे कोणी नाही असे पाहून तुंगभद्राचे काठ हिंदू लोक या उद्योगात लागले. साऱ्या दक्षिण प्रांतात इस्लामी सत्ता प्रबळ होणार असा रंग दिसू लागला. धर्म नष्ट झाला, पारतंत्र्य आले, मंदिर जमीनदोस्त झाली. अशा कठीण समयी तुंगभद्रेच्या दक्षिण तीरावर विजयनगर शहरी म्हणजे सुग्रीवाच्या किष्किंधा नगरीच्या जागी विद्यारण्य उर्फ माधवाचार्य यांच्या सहाय्याने हरिहर आणि बुक्क या बंधूंनी एका प्रचंड हिंदू साम्राज्याची मुहूर्तमेढ शके 1258 मध्ये रोविली. बुक्क, दुसरा हरिहर, नृसिंहराय, कृष्णदेवराय, अच्युतराय, सदाशिवराय आदी अनेक पराक्रमी राजे विजयनगरच्या गादीवर होऊन गेले. विजयनगर एवढे ऐश्वर्यशाली साम्राज्य त्यावेळी दुसरे नव्हते. परंतु शेवटी निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा, बेरीजशहा या चौघा मुसलमान बादशहांनी रामराज्यास ठार मारून विजयनगरचे हिंदू राज्य धुळीस मिळवले. कृष्णेच्या काठी रक्सगी व तंगडगी या 2 खेड्यांत रामराज्याच्या सैन्याचा तळ होता. त्यावरून या युद्धास राक्षस तागडीचे युद्धही म्हणतात. माघ शुद्ध पंचमीला दोनही फौजा युद्धास सज्ज झाल्या. रामराजा स्वतः पालखीतून सर्वांना उत्तेजन देत होता. बराच वेळ अगदी कडाडकीचे युद्ध झाल्यावर हुसेन निजामशहा फळी फोडून रामराजाच्या अंगावर धावला. 70 वर्षाचा रामराजा पालखीत चढत असतानाच निजामशहाचा एक मस्त हत्ती त्याच्या अंगावर धावला. भोई पालखी टाकून पळाले. रोमरी खान नावाच्या अधिकाऱ्याने रामराजास धरून निजामशहाकडे नेले. निजामशहाने त्याचे शीर कापून ते भाल्यास लावले व शत्रूची कळण्यासाठी सोहीकडे फिरवले. हिंदू सैन्याची धुळधाण उडाली. कर्नाटकी लष्कर तमाम चिंदीचोल जहाले, कुल लष्कर मिलोन विजयनगरासी गेले असे याचे वर्णन केले जाते. 23 जानेवारी इसवी सन 1664 माघ शुद्ध पंचमी शके 1585 संवत्सर शोभन वार शनिवार. शिवरायांचे पितृछत्र हरपले. स्वराज्य संकल्पक सरलष्कर महाराजा शहाजीराजे भोसले यांची 358वी पुण्यतिथी. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या एक मराठी झंझावती वादळाचा अपघाती अस्त झाला. ज्यांच्या मनात पेटली स्वातंत्र्याची ठिणगी, ज्यांच्या विचारातून घडले स्वराज्य, शिवबा आणि संभाजी, त्यांचे फर्जंद महाराजा शहाजीराजे भोसले म्हणजेच थोरले महाराज साहेब यांचे कर्नाटकात होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना अपघाती निधन झाले. महाराजा शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण कौशल्यांचे बीजारोपण शिवाजी महाराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्व होते. जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपत्त शहेनशाह शहाजहान आणि मोहम्मद आदिलशाह या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्यावेळी निजामशहाचा वारसदार मुर्तझा या लहान मुलाला स्वतःच्या मांडीवर बसून महाराजा शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला व जणू स्वतःवरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभाराचा जवळजवळ 3 वर्ष टिकला होता. 23 जानेवारी इसवी सन 1683 गोव्याच्या व्हाईसरॉयच्या एका पत्राची नोंद. गेल्या ऑगस्ट महिन्यात मी मोगलांचे सैन्यासंबंधी लिहिले होते. हे सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलखात 3 बाजूंनी शेरले आहे. या सैन्याबरोबर जे सरदार आहेत ते जिंकलेल्या प्रदेशावर तटबंद्या उभारीत आहेत. राज्य खालसा करण्याचा विचार पण यापूर्वी कधी केला नाही, कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे ते नव्हते. 23 जानेवारी इसवी सन 1684 पोर्तुगीज अधिकारी विजदेईने आपला वकील जुआ आतुनीस पोर्तुगाल यास पाठवले. शाह आलमचे सैन्य डिसोलीहून निघाले होते. 23 जानेवारी इसवी सन 1745 गोफाळगर उर्फ अंजनवेल स्वराज्यात आला.
इसवी सन 1745 मध्ये शाहू महाराजांनी आणि नानासाहेब पेशव्यांनी पुन्हा एकदा जंजिरेकर सिद्धीविरुद्ध आघाडी उघडण्याचा मुहूर्त साधला आणि यात पूर्वीप्रमाणे इंग्रज सिद्धीला मदत करू लागले ती थांबावी म्हणून इंग्रजांना पत्र पाठवली गेली. शाहू महाराज 20 जानेवारी 1745 रोजी मुंबईकरांना लिहितात की तुळाजी आंग्रे यांना अंजनवेल घेण्याचा हुकूम मी दिला आहे आणि म्हणूनच माझी इच्छा आहे की तुम्ही त्यात कसलाही हस्तक्षेप करू नये. यापूर्वीच 10 जानेवारी 1745 रोजी नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांना कळवलं होतं. छत्रपतींची इच्छा अंजनवेल आणि गोवळकोट सिद्धीकडून घ्यावा अशी असल्यामुळे त्यांनी दोन्ही ठिकाणी वेधण्याचा हुकूम तुळाजीला दिला आहे. तुमचं आणि आंग्र्यांचं वैर असल्यामुळे तुळाजींच्या जहाजांना तुमच्यापासून उपद्रव होईल तो होऊ नये म्हणून तुम्हाला सांगण्याचा मला छत्रपतींचा हुकूम आला आहे. त्यानुसार मी हे लिहित आहे. आंग्र्यांनी दोन्ही ठिकाणी वेढली आहेत. ती पूर्णपणे कब्जात येईपर्यंत तुम्ही सिद्धीला मदत करू नये अथवा तुळाजींच्या जहाजांना विरोध करू नये. छत्रपतींना जे सुखाभाव आहे तेही मलाच. कुलाबकर आंग्रे यांचा इतिहास पृष्ठ क्रमांक 92 आणि 95. अखेर दिनांक 23 जानेवारी 1745 रोजी तुळाजी आंग्रे यांनी अंजनवेलचा किल्लेदार याकूत खान याच्याकडून कायमचा तो किल्ला घेतला. हे आंग्रे शकावली पृष्ठ क्रमांक 100 यावर आहे आणि किल्ल्याचं नाव ठेवलं गोपाळगड. याबद्दल पेशव्यांच्या शकावलीत उल्लेख आहे की अंजनवेल उर्फ गोपाळगड शामळ जंजीरकर याचपासून माघ शुद्ध म्हणजेच 2 फौमारी 23 जानेवारी 1745 रात्रो तुळाजी आंग्रे यांनी घेतला. नंतर तुळाजी बिन कान्होजीराव यास सरखेलीची वस्त्रे दिली.